ईडीलाच दणका, विजय समर्थकांनी गाड्या फोडल्या, ईडीची पळापळ। केरळच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व अत्यंत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयएमचे ज्येष्ठ नेते पिनराई विजयन यांनी तिरुवनंतपुरम येथील निवासस्थानाबाहेर डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा केलाय। ईडी अधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरासह केरळमधील एकूण 12 महत्त्वाच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकल्यानंतर हा वाद उफाळून आलाय। या कारवाईमुळे संतप्त झालेल्या सीपीआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तिरुवनंतपुरमच्या बेकरी जंक्शन परिसरातील विजयन यांच्या भाड्याच्या घराबाहेर धाव घेतली आणि केंद्रीय तपास यंत्रणेच्या विरोधात तीव्र निदर्शनं सुरू केली आहेत। निदर्शनांचं रूपांतर काही वेळातच हिंसक संघर्षात झालं, ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी ईडीच्या पथकाची वाहनं अडवून त्यांच्यावर दगडफेक आणि विटांनी हल्ला करत गाड्यांच्या समोरील काचा फोडल्यात। या घटनेमुळे संपूर्ण केरळमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण प्रचंड तापलंय। पण विजयन यांच्या मागे ईडी नेमकी का लागली आहे आणि हा राडा नेमका कसा झालाय? प्रत्येक ठिकाणी भीती दाखवणाऱ्या ईडीची केरळमध्ये नेमकी कशी पंचायत झाली आहे, हे सगळं आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। ईडीने ही अत्यंत गुप्त आणि मोठी कारवाई पहाटेच्या सुमारास सुरू केली। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सशस्त्र जवानांच्या गराड्यात ईडीचे अधिकारी जेव्हा माजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। या छाप्याच्या वेळी माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांचे कुटुंबीय घरातच हजर होते आणि अधिकाऱ्यांनी घरात प्रवेश करताच संपूर्ण परिसराला वेढा घातला। ईडीची ही कारवाई केरळ उच्च न्यायालयाने कथित राजकीय पे ऑफ किंवा मासिक पेमेंट प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीला कायदेशीर मंजुरी दिल्यानंतर अवघ्या काही तासातच करण्यात आली। उच्च न्यायालयाने कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या खासगी कंपनीनं दाखल केलेली याचिका फेटाळून लावल्यामुळे ईडीचा मार्ग मोकळा झाला होता आणि त्यानंतर लगेचच तपास यंत्रणेने हे पाऊल उचलले। या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांची मुलगी वीणा विजयन आणि आयटी कंपनी एक्सॉलॉजिक सोल्युशन आहे। तपास यंत्रणेचा असा आरोप आहे की कोचिन मिनरल्स अँड रुटाईल लिमिटेड या खासगी खाण कंपनीनं 2017 ते 2021 या कालावधीत वीणा विजयन यांच्या कंपनीला सुमारे 1.72 कोटी ते 2.70 कोटी रुपयांचं संशयास्पद मासिक पेमेंट केलं होतं। सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजे या आयटी कंपनीनं खासगी खाण कंपनीला कोणत्याही प्रकारची प्रत्यक्ष सेवा किंवा तांत्रिक सल्ला दिला नसतानाही हे कोट्यवधी रुपये देण्यात आले। हा व्यवहार निव्वळ राजकीय संरक्षणासाठी आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाचा गैरवापर करून दिलेली लाच किंवा बेकायदेशीर आर्थिक मदत असल्याचा संशय ईडीला आहे, ज्याचा तपास प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत केला जातोय। या कारवाईची व्याप्ती केवळ तिरुवनंतपुरम पुरती मर्यादित नव्हती, तर ईडीच्या पथकांनी एकाच वेळी केरळमधील 12 वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवली। यामध्ये पिनराई विजयन यांच्या कन्नूर येथील मूळ घराचा तसेच त्यांचे जावई आणि माजी पर्यटन मंत्री पीए मोहम्मद रियास यांच्या कोझिकोड येथील निवासस्थानाचाही समावेश आहे। याशिवाय संबंधित खासगी खाण कंपनीच्या प्रवर्तकांच्या आणि संचालकांच्या निवासस्थानांवर व कार्यालयांवरही छापे टाकण्यात आलेत। इतक्या मोठ्या प्रमाणात आणि थेट माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला टार्गेट करून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे डाव्या पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्रीय यंत्रणांचा मुकाबला करण्याचं धोरण स्वीकारले। तिरुवनंतपुरम येथील विजयन यांच्या घराबाहेर जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी आणि परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक पोलिसांना प्रचंड कसरत करावी लागली। ईडीच्या अधिकाऱ्यांचं वाहन जेव्हा परिसरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं तेव्हा कार्यकर्त्यांनी मानवी साखळी करून गाडीचा रस्ता अडवला आणि घोषणाबाजी सुरू केली। काही आंदोलकांनी आक्रमक होत गाडीच्या टपावर आणि बोनेटवर मारहाण केली, तर काहींनी दगड मारून गाडीची मुख्य काच पूर्णपणे फोडून टाकली। परिस्थिती इतकी गंभीर बनली होती की तिथे तैनात असलेल्या मोठ्या पोलीस बंदोबस्तालाही आंदोलकांच्या रोषाला तोंड देणं कठीण झालं होतं। सीपीआयएमच्या नेत्यांनी या घटनेनंतर कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं असलं तरी केंद्रीय यंत्रणांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला। मात्र या वादाची पाळमुळं 2023 मध्ये आयकर विभागाच्या अंतरिम सेटलमेंट बोर्डानं समोर आणलेल्या एका अहवालात आहेत। या बोर्डानं खासगी खाण कंपन्यांच्या खात्यांची तपासणी करताना असं नमूद केलं होतं की कंपनीनं राजकीय नेत्यांना आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना दिलेले कोट्यवधी रुपये हे व्यावसायिक खर्च म्हणून दाखवले गेले असले तरी त्याचे कोणतेही सबळ पुरावे उपलब्ध नाहीत। त्यानंतर गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय आणि आता ईडी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे। पिनराई विजयन आणि त्यांच्या मुलीनं हे सर्व आरोप वारंवार फेटाळून लावले असून हा व्यवहार 2 कंपन्यांमधील पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक करार होता आणि त्यावर सर्व कर वेळेवर भरले गेलेत असल्याचा दावा त्यांनी केलाय। केरळच्या राजकारणात हा संघर्ष अत्यंत संवेदनशील वळणावर आलाय, कारण नुकत्याच झालेल्या 2026च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट सरकारनं ऐतिहासिक विजय मिळवून सत्ता स्थापन केली असून
व्ही.डी. सतीसन हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेत. डाव्या आघाडीची सत्ता गेल्यानंतर लगेचच विजयन यांच्या झालेल्या या कारवाईमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले. सीपीआयएमने आरोप केला आहे की मुख्यमंत्री व्ही.डी. सतीसन यांनी नुकतीच नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली होती आणि या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी ही सडबुद्धीची कारवाई करण्यात आली आहे. दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्षांना या कारवाईचे स्वागत करत माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सत्तेचा वापर करून स्वतःच्या कुटुंबाचं भलं करण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. सध्या माजी मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त वाढवण्यात आला असून ईडीचे अधिकारी विजयन आणि त्यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवून घेत आहेत. वाहनांच्या तोडफोडीच्या घटनेप्रकरणी स्थानिक पोलिसांनी काही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई केली जाते. या छाप्यांमधून ईडीच्या हाती नेमकं काय लागलं हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालं नसलं तरी या कारवाईमुळे केरळमधील राजकीय संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनण्याची चिन्ह दिसत आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.